अरे काही कपडे धुणारा वाटलो काय तुला मी? मी रेवड़ी कठोर जो मैं बोलता हूँ ते तर मी करतोच ना बे. आणि जे मी नाही बोलत बर ते करायचा प्रश्नच येत नाही. चल अंदर चल. टाकू काय? चल चल अंदर चल. सर मी ना शपथ सांगतो तुम्हाला पाहिलं हा कुठं तरी. सर ऍक्च्युली आजकाल हे ऍक्टिंग बिक्टिंगचे काम नाही आहेत का सर? बंद झाले का? हा का का तुम्हाला असं वाटतं? अरे किती रोड झाला माणूस खा प्यायला काही नाही असं वाटलं मला. आमच्याकडे बघा सर भरपूर काम आहेत. काय जबरदस्त. सरांची ओळख नाही करून दिली मला. ओळखलं नाही म्हणजे मी कन्फ्यूज झालो सर. म्हणजे थोडस पाहिल्यासारखं वाटते आणि ओळखू येत नाही असं माणूस आहे सर. मी सांगू हा हे आहेत हे आनंद इंगळे. इंगळे म्हणजे विंचू. ती इंगळी असती. हे इंगळे आनंद इंगळे. नाही तुम्हाला सांगतो सर काय जो छोटा दंश करते ना तो असते विंचू. जो मोठा दंश करते तो असते इंगळी. आणि सगळ्यात मोठा दंश कोणाचा? मांगळू. त्याला इलाज पुन्हा माझ्यावर घसरता रे. असं नका करू. अरे विनोदासाठी तुझ्याशिवाय आहे का कोणी विनोदाला? जा म्हणजे मोने असं नाव आहे तुमचं. मला ना एक फार कन्फ्युजन आहे राव. काय एवढं बोलणाऱ्या माणसाचं आडनाव मोने कसं काय असतं? याचं काय रे? 9,57,00,000 काळा मनी ब्लॅक मनी. ब्लॅक? अरे कॅशलेसच्या व्यवहारामध्ये तुम्ही इतके 9,57,00,000 रुपये ठेवताच कसे काय? हा चला आंध्र टाका यांना. आंध्र टाका यांना. काय हरकत आहे? हा आत नको रे. नाही का हो सर? अरे तो आहे ना आतमध्ये. काय मला बोलवलंस का? माझा फार स्वभाव गोड आहे सर. इन्स्पेक्टर असून पण मी कधी कोणाला मारलेलं नाही आतापर्यंत. पण काय आहे आमच्या पोलीस स्टेशनमध्ये CID वाले आलेत ना कोणाचं काहीच ऐकत नाही सर. तुम्हाला सांग कुछ तो गड़बड़ है दया. दया सर दरवाजा तोड़ दूं? वेट दया वेट. 60 किलो सर. 60 किलो. कंबर 37 छाती 40 फुगोली की 41. दया ये क्या बता रहे हो? वजन माझं वेट. ओह नाइस सेंस ऑफ ह्यूमर दया. नाइस सेंस ऑफ ह्यूमर. थँक्यू सर. थँक्यू. तुमचं झालं असं विनोद करून तर केसकडे लक्ष देता. यस कोणावरती केस? ओ मायची कटकट. संजय मोने सर आणि आनंद इंगळे सर. काय आरोप आहे त्यांच्यावरती? यांच्यावर असं आहे की यांच्याकडे काळा पैसा असा आरोप आहे त्यांच्यावरती. ब्लॅक मनी. नाही यांच्याकडे काळा पैसा असूच शकत नाही. अरे असू शकत नाही. काय 9,57,00,000 रुपये आहेत सापडले त्यांच्याकडे. माय गॉड 9,57,00,000. पेपर मध्ये बातमी आहे. हे काय आहे दया? खरं तर हे ना 9,57,00,000 हे मोनेंचं दुःख आहे सर. कसं काय? आनंद इंगळे सर त्यांच्या घरात राहतात. ओके. आणि ते त्यांना भाडं देत नाही. आता डायरेक्ट कसं मागायचं म्हणून इनडायरेक्ट त्यांनी नाटकच काढलं 9,57,00,000. माय गॉड. म्हणजे आनंद इंगळे सर संजय मोने सरांच्या घरी राहतात. त्याचं ते भाडं देत नाही. यांना सांगायला कसं तरी वाटतंय म्हणून त्यांनी नाटक केलं 9,57,00,000 रुपये. हो सर हो. आता तर लोकांना वाटतं आनंद इंगळेचंच घर आहे. ओ माय गॉड. म्हणजे आता असं वाटतंय की हे आनंद सरांचंच घर आहे. तेच बोलतायत ना ते. तेच बोललेत ना. डबल डायलॉग रिपीट करणार काय मतलब आहे? काय चालू आहे? जानते हो हमने 2 तीरों से 1 पंछी मार दिया. अरे कुठं चालले तुम्ही? 2 तीरों से 1 पंछी नाही राहत. 1 तीर से 2 पंछी असं म्हणतात ते. 1 तीर से 2 पंछी मार दिए. कोणचे 2 पंछी मारले तुम्ही 1 तीरात? आम्ही त्यांच्या भाड्याचं पण सांगितलं आणि नाटकाचं प्रमोशन पण केलं. 9,57,00,000. संजय मोने सर बोल. असं तुमच्यावर आरोप आहे तुम्हाला प्राणी आवडत नाही. खरं आहे काय? सरांना प्राणी आवडत नाही? हो मला पण नाही आवडत. मी सोड्यातूनच घेतो. काय? पाणी सोड्यातून? प्राणी म्हणजे असं हे कोंबड्या मांजरं बकरे कुत्रे
त्याचे पिल्लं असं तुम्हाला आवडत नाही सर? असं असं मी ऐकलं, खरं आहे का सर? हा थोडंसं खरं आहे. काय त्याचं काही रिझन असं? कोण कुत्रं बित्र चावलं होतं का लहानपणी तुम्हाला? नाही काय होतं की लहानपणी काही माणसं कुत्रे घेऊन यायची. हा. आणि ती माणसं इतकी वाईट होती की त्यामुळे त्यांचे बरोबर असलेले कुत्रे मला आवडेन असे झाले. अच्छा 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 अच्छा. तुमचं काय म्हणणं आहे का याच्यावर? मतलब इन्हें प्राणी पसंद नहीं है, इट्स ओके, हाँ। लेकिन हमारे सीक्रेट एजेंट ने यह ढूंढ के निकाला है हां. कि इन्हें प्राणी पसंद है. ये एक प्राणी के साथ रहते हैं और इसी प्राणी ने उन्हें आसमान की बूंदी पे चढ़ाया है. कुठे चढाय? आसमान पे क्या? बुंदी क्या बुंदी? बुलंदी राहत इथं काय लग्न तर जेवण आहे बुंदी? उंचाई की बुलंदी म्हणतात त्याला. काय आहे सांगा, सिद्ध करा पटकन. यस, एक मिनट. हमारे सीक्रेट एजेंट अभी आएंगे और सब साबित कर देंगे, जिनका नाम है डॉक्टर साळुंकी. डॉक्टर साळुंकी, इनका कहना है कि इन्हें प्राणी पसंद नहीं है. क्या है आपका इन्वेस्टिगेशन रिपोर्ट? हमारी पूरी की पूरी रिसर्च टीम ने इनके ऊपर रिसर्च किया है और उससे हमें ये पता चला है कि संजय मोने सर जी जो है वो झूठ बोल रहे हैं. सर कैसे? उन्हें एक प्राणी पसंद है और उस प्राणी का नाम है ये मनुष्य प्राणी. अच्छा, मनुष्य प्राणी. तर सर मला ना ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे का तुमच्या ज्या कन्या आहेत त्यांचं नाव जुलिया. जुलिया त्या आता कोणत्या वर्गात आहेत सर? 10वीला आहे ती. अरे बापरे, म्हणजे करिअरचं म्हणजे मोडच आहे म्हणजे करिअरचं. तर आम्ही सर असं ऐकलं त्यांच्या बाबतीत का त्यांना प्राण्यांची खूप आवड आहे, हौस आहे आणि म्हणजे विशेष म्हणजे त्यांना प्राण्यांचा डॉक्टर व्हायचं आहे. नुसतं असं डॉक्टर नाही म्हणजे तो इंजेक्शन गोळ्या देतो डॉक्टर नाही, तर प्राण्याच्या अंतर्मनात काय आहे हे जाणून घ्यायचं आहे असं ते आम्ही ऐकलं. खरं आहे का सर? त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा ना आम्हाला. प्राण्यांचं मानसशास्त्र हां. यामध्ये तिला शिक्षण घ्यायचं आहे. तर मी तिला सांगितलं की आपल्या घरामध्येच इतक्या मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या केसेस तुला पाहायला मिळतील, आधी त्या तू जरा सॉल्व्ह कर. माझ्यावरच तू जर लक्ष केंद्रित केलीस तर 8-10 वर्ष तुझी त्यातच जातील, नंतर आपण प्राण्यांकडे बघू. तर त्याच्यावरती म्हणाले की काय आहे की नको नको नको, ते प्राणी बोलत नाहीत, त्यामुळे मला त्यांच्यावर काम करायला आवडेल. पण मग सांगा, त्यांच्या त्या दवाखाना उघडला घरात प्राणी आणले, मग तुम्ही आनंदीकडे बाहेर जाणार का? मग नाही, काय झालं एकदा मला ते घरामध्ये कुत्रा पाळूया असं म्हणाले, त्याच्यावर मी खूप चिडलो. नाही नाही नाही, मग घरामध्ये पण होई नाही. आणि मग मी म्हणतो तसं चालतं अशी आमच्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे मग मी असं म्हटलं की घरात एकतर कुत्रा राहीन किंवा मी, असं आपण एक टोकाची भूमिका घेऊया. आणि मी बोलणार तेवढ्यात माझ्या असं लक्षात आलं की घरचे समजा म्हणाले की कुत्रा. म्हटलं आता या वयात मी कुठे जाणार एकटा, म्हणून मग मी तो विचार दाबून टाकला. आणि मग मुलीला समजवलं की तू कुत्र्यांचं मानसशास्त्र, प्राण्यांचं मानसशास्त्र वगैरे असं कर.